नमस्कार मित्रांनो, सर्व नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे। मित्रांनो, तुम्हाला जमीन खरेदी विक्री करायची असेल तर आता तुम्ही कोणत्याही ठिकाणावरून जमीन खरेदी विक्री करू शकता। त्यासाठी शासनाने नवीन जी.आर. काढलेला आहे। एक जिल्हा एक नोंदणी हे अभियान सुरू केलेले आहे। त्यामुळे तुमचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास सुद्धा वाचणार आहे। तर मग मित्रांनो, या जी.आर. मध्ये काय माहिती दिली आहे त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघूयात। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, एक जिल्हा एक नोंदणी या कार्यक्रमाअंतर्गत दस्त नोंदणी संदर्भात कार्यवाही करताना नोंदणी व मुद्रांक विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावयाची काळजी व खबरदारी। मग महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचा 6 जून 2025 रोजीचा हा जी.आर. आहे। मित्रांनो, शासन परिपत्रक बघा काय आहे तर राज्य शासनाने 100 दिवसांच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांमध्ये एक राज्य एक नोंदणी हा कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला असून सद्यस्थितीत जिल्हा स्तरावर एक जिल्हा एक नोंदणी या कार्यक्रमाची अंमलबजावणी दिनांक 1/5/2025 पासून सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे एका जिल्ह्यातील कोणत्याही भागातील दस्त त्या जिल्ह्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीची सुविधा नागरिकांना उपलब्ध झालेली आहे। सदर सुविधा काही ठराविक दस्तांसाठी सुरू करण्यात आलेली आहे। एक राज्य एक नोंदणी म्हणजे वन स्टेट वन रजिस्ट्रेशन या कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा स्तरावर दस्त नोंदणीची सामायिक क्षेत्र केले आहे। दस्त नोंदणीमध्ये काही गैरप्रकार तसेच अनियमितता होत असल्याचे शासनाच्या निदर्शनात आले होते। मग मित्रांनो, दस्त नोंदणी करतेवेळी बनावट व्यक्तीस उभे करून दस्त नोंदणी करून घेणे, मृत व्यक्तीस जिवंत असल्याचे दाखवून दस्त नोंदणी करून घेणे, शेतकऱ्यांच्या विशेषतः डोंगरी भागातील मोठ्या प्रकल्पांच्या लगतच्या जमिनी शेतकऱ्यांची फसवणूक करून खरेदी विक्री करणे, एकाच कुटुंबातील मालमत्तेचे हिस्से निश्चित झालेले नसताना एका भावाने कुटुंबातील व्यक्तीचे हिस्से विकणे, सामायिक मालकीच्या इमारतीत एकाच हिस्सेदाराने लीज डीड करणे, रेरा नोंदणीकृत नसणारे बेकायदा बांधकामातील फ्लॅट्स व प्लॉट्स विक्री करणे, 7/12 वर इतर अधिकारात सरकारचे नाव असताना दस्त नोंदणी करणे, भूसंपादनाचे सरकारी शिक्के पडलेले असताना दस्त नोंदणी करणे, धर्मादाय संस्थांच्या मिळकती विकणे, अशा मिळकती भाड्याने देण्यासाठी माननीय धर्मादाय आयुक्त यांची परवानगी आवश्यक असताना विश्वस्तांनी अधिकार नसताना न्यासाच्या मिळकती विकणे, अगर भाड्याने देणे, देवस्थानच्या जमिनी पुजारी किंवा गुरव यांच्या नावावर असल्याने त्यांचे बेकायदा दस्त करणे, अडाणी व निरक्षर लोकांना धनादेश न देता दस्तामध्ये मोबदला नमूद नसणे, दस्तास योग्य मुद्रांक लावलेला नसणे, सहकारी गृह रचना संस्थांच्या जमिनीत साईड मर्जिनची जागा, इमारतीचे कॉमन पार्किंग, व्हिजिटिंग पार्किंग, बेसमेंट, टेरेस विक्रीचे दस्त करणे, विकसक व सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी यांनी विकणे, तसेच वरील प्रमाणे व अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी वेळोवेळी शासन, महसूल व पोलीस इत्यादी विभागाकडे दाखल होत असतात। उपरोक्त नमूद गैरप्रकारांना व अनियमिततेस प्रतिबंध घालण्याकरिता व त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याकरिता नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अधीनस्थ सर्व सह जिल्हा निबंधक वर्ग 1 मुद्रांक जिल्हाधिकारी सह दुय्यम निबंधक वर्ग क्रमांक 2 दुय्यम निबंधकांनी खालील सूचना देण्यात येत आहे। मग जे अधिकारी आहेत त्यांच्यासाठी या सूचना आहे की दस्त नोंदणी करताना या ठिकाणी नियमाप्रमाणे झाले पाहिजेत, परिपत्रकाप्रमाणे झाली पाहिजे शासनाच्या, आणि या ठिकाणी नोंदणी महानिरीक्षक यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकातील सूचना व तरतुदींचे काटेकोर पालन करावे। तसेच दस्तास कमी मुद्रांक शुल्क आकारणी होणार नाही व शासनाचा महसूल बुडणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी। दस्त नोंदणी करताना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून नागरिक व शेतकरी यांची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी। ज्या प्रकरणातील नोंदणी ही चुकीची असली तर त्या ठिकाणी दोषींवर 7 दिवसात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करावी। सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अधीनस्थ दुय्यम निबंधक कार्यालयाची तपासणी करून प्रत्येक 15 दिवसांनी शासनास अहवाल सादर करावा। याशिवाय दस्त नोंदणीमध्ये होणाऱ्या विविध गैरप्रकारांचे प्रकार, स्वरूप व कार्यपद्धती लक्षात घेऊन प्रभावी उपाययोजना कराव्यात। उपरोक्त सूचनांचे तंतोतंत काटेकोर पालन करावे। सदर सूचनांचे उल्लंघन केल्यास किंवा सूचनांचे पालन करण्यास टाळाटाळ केल्यास शासनाच्या निदर्शनास आल्यास संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा यांच्या वतीने शिस्तभंगाची कडक कारवाई करण्यात येईल। सदर
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचे महत्त्वाची अपडेट होती। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।